नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म्स वरती। मंडळी, आज आपण मुंबई या ठिकाणी आहोत। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आपण आलेलो आहोत। मराठा मोर्चाच्या संदर्भाने या सगळ्या गोष्टींचं कव्हरेज आपण या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करतो आहोत। मंडळी, या ठिकाणी प्रचंड मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात समाज एकवटलेला आहे आणि हा आलेला समाज निश्चितच खूप मोठ्या प्रमाणावरती आहे। आपण जाऊ शकता दादा प्लीज। तर थांबू नका, गर्दी नका होऊ, पुढे चालू। तर हा जो समाज इकडे आलेला आहे हा प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि एक महत्त्वाचं निदर्शन या ठिकाणी असं नोंदवण्यात येतं किंवा आमच्या असं लक्षात येतं की मुंबईमध्ये सध्या सुट्ट्यांचे दिवस आहेत। गणपती आणि गणेशोत्सवाच्या सुट्ट्या या सध्या सुरू आहेत आणि या ठिकाणाहून जे कोकणामधील मुंबईकर आहेत, जे कोकणातले मूळ रहिवासी आहेत आणि जे मुंबईमध्ये स्थायिक आहेत, अशा मंडळी सध्या गणेशोत्सवासाठी आपल्या आपल्या गावी गेलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी हा सुट्ट्यांचा काळ म्हणून सध्या बघितला जातो। तर हा सुट्ट्यांचा काळ आहे, त्यामुळे लोकलमध्ये देखील गर्दी कमी प्रमाणात आहे। मराठा समाजातील बांधवांना त्या गर्दीची तेवढी जाणीव सध्या होत नाही। जी काही गर्दी दिसतीये ही केवळ महाराष्ट्रातून आलेल्या मराठा बांधवांची गर्दी या ठिकाणी बघायला मिळते। आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी नमूद असा करावासा वाटेल की या ठिकाणी ज्या दुकाना किंवा जे स्टॉल्स या ठिकाणी आहेत ते संपूर्ण स्टॉल्स आणि दुकाना या ठिकाणी बंद आहेत। त्यामुळे विकत घेऊन खाण्याची सोय सध्या इकडे उपलब्ध नाही। जे कोणी बांधव मराठा समाजातील बांधव या ठिकाणी पाणी, चहा किंवा फराळाची व्यवस्था करतात तेवढ्याच व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध आहे। पण जर तुम्हाला काही गोष्टी घ्यायच्या असतील, काही खाद्यपदार्थ घ्यायचे असतील तर तशा दुकाना मुंबईमध्ये आज बंद आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे केवळ महाराष्ट्रातून आलेले मराठा बांधव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। या ठिकाणी चाकरमाने जे काम करणारे आहेत, नोकऱ्या करणारे आहेत, ऑफिसेसमध्ये काम करणारे आहेत, त्यांची संख्या थोडीशी कमी आहे, पण मराठा बांधवांची संख्या त्या पटीत प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे। मंडळी, या सगळ्या संदर्भाने तुम्हाला काय वाटतं आहे कमेंट करून अवश्य कळवा। व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा। बघत राहा मराठी एक्सप्रेस। धन्यवाद।